यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। इष्टोपदेशमध्ये 9वा श्लोक चालू आहे। तर इथं काय चाललंय? आधी व्रत सोडा नंतर व्रत सोडा असं सांगितलं. 84-85 झालं का नाही त्यावेळेस नाही ऐकतात पण नंतर ऐकते ना. त्यामुळे मग पहिल्यांदा कालच ऐकलं होतं की 84 तास आज काय नव्हतं. तर आमचं काय चाललंय प्रकरण 8व्या श्लोकामध्ये सांगितलं की हे कोणी माझे नाहीत. शरीर, देह, शरीर, स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू जे कोणी आहेत ते माझं म्हणतो तो मूढ आहे, अज्ञानी आहे, हे सगळे माझं नाहीत. मग आता ह्याच्या पुढं सांगतायत श्लोकमध्ये की जे कोणी कुटुंबीजन भेटले तर त्यांना तरी माझं म्हणू द्या. म्हणजे त्या एका मनुष्याने म्हटलं ना की मला कोणाशी मोह नाही आहे जगात, फक्त एका माझ्या स्त्रीशी आहे. मग मी किती 99% मी सम्यक दृष्टी आहे आणि 1% मी मिथ्या दृष्टी आहे असं त्यांनी सांगितलं एका मनुष्याने. मग त्याला सांगितलं की असं 50-50 नसतंय. जसं कोणी म्हणेल की मी फार मांसाहार करत नाही, अंशच करतो. मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? मग खूप मोठा शाकाहारी आहे मी आणि थोडंसं मांसाहार करतो, तर तरी पण तो त्याच कॅटेगरीमध्ये गेला. म्हणून सांगितलं तसंच की तुमचा मोह एखाद्याशी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही मोहीच म्हणला जाणार आहे, निर्मोही नाही. म्हणून सांगतायत काय करा, कोणाशीही मोह न राहो अशी विशुद्धी, असा पुरुषार्थ किंवा असं ज्ञान असावं, अशी धारा असावी. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी वास्तविक स्वरूप सांगतायत की तुमचं कुटुंब, तुम्हाला मिळालेला संयोग म्हणजे कोण आहेत वास्तविक, ह्याच्यासाठी म्हणून पुढचा श्लोक सांगितलाय. 9वा श्लोक आहे. दिग्देशेभ्यः खगा एत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यांती देशे दिक्षु प्रगे प्रगे. काय सांगितलं? जैसे पक्षीगण नाना देशों से उड़ करके शाम के समय पेड़ पर बैठ जाते हैं. एक पक्षी नहीं, अनेक असे पक्षी रात्रीभर वहाँ बसते हैं. अनेक दिशेतून आलेले, अनेक देशातून आलेले असे ते पक्षी एका झाडावर वास्तव्य करतात. कोणाचं घर असतं होते? झाड म्हणजे एकाच नाही आहे, ते कोणी बसेल तर त्याचं. म्हणून सांगतायत की असे पक्षी वेगवेगळ्या दिशेतून आले आणि ते एका ठिकाणी रात्री निवास करतात. फिर वे अपने अपने कार्य के वश से प्रभात होते ही चले जाते हैं. इसी ही प्रकार त्यांना किती ते घर सोडायला त्रास, तो संयोग सोडायला किती आकुलता, सहज. इसी ही प्रकार ये संसार के प्राणी हम और आप अपने अपने कर्मोदय के वश से नाना गतियों से आकर एक स्थान पर एक घर में इकट्ठे हुए हैं. एका झाडावर बसलोय सगळे येऊन, कुठल्याही गतीतून आलेले, कुठल्याही परिणामातून आलेले जीव आहेत आणि ते एकत्र का आले? या घरात आलेले हे सगळे संयोगी आपल्यासोबत का आले असे? तर आपणच केलेल्या परिणामांचं फळ असतं. आपण त्यांच्यासोबत राहण्याचे भाव केलेत किंवा त्यांच्याशी काय रागद्वेष फेडण्याचे राहिले असणार आहेत अजून, तर ते सगळे संयोगात येतात. एक घर में इकट्ठे हुए हैं, कुछ समय को इकट्ठे होकर रहते हैं. पश्चात जैसी करनी है, जैसा उदय है, उसके अनुसार भिन्न भिन्न गतियों में चले जाते हैं. म्हणजे थोडा काळ जवळ राहतो पण
इतकं त्यांच्याशी अटॅचमेंट आहे, इतकं एकरूप होऊन जातोय की ते म्हणजे मी आणि मी म्हणजे ते. त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, त्यांच्याशिवाय माझं सुख नाही, इतकं त्यांच्यात गढून जातो. म्हणून मला आत्ता एकांचा फोन आला होता आणि काय झालं की ते स्वाध्यायी आहेत, आपल्याबरोबर असतात इथं ऑनलाईन. तर ते त्यांनी मला सांगितलं की त्यांचे मिस्टर आहेत ते काहीतरी त्यांना शारीरिक त्रास होता, म्हणून ते एका ठिकाणी असतात, बाहेर वगैरे कुठं जात नाहीत, घरामध्ये असतात. म्हणून मग त्यांनी जॉईन करून दिलं होतं त्यांना, हे ऐकत जावा तुम्ही घरात असला तर. आणि त्या स्वतः मंदिरात प्रवचनाला वगैरे जायच्या. मग त्यांना घरात काय नाही आहे म्हटल्यावर त्यांनी हे ऐकायचे आणि माझ्यासमोर बसायचे ते अनेक वेळा. तर झालं काय की एक दिवस त्यांनी दुपारी त्या लेडीनी मला फोन केला होता आणि नेमकं मी त्यावेळेस दुपारी जेवण करत होती, त्यामुळं फोन मी उचलला नाही. आणि मग नंतर करायचं होतं तर दुपारचं आपलं शास्त्र होतं, म्हणून 2च्या नंतर करू विचार केला. तर माताजींकडं काम निघालं म्हटल्यावर मग परत मी तिथं गेले आणि तिथून फ्री झाल्यावर मी 3, 3:15च्या दरम्यान फोन केला त्यांना. तर त्यांच्या मुलीने फोन उचलला आणि म्हटलं तुम्ही फोन केला होता का, मला रिप्लाय करता आला नाही, का केला होता म्हणून. तर त्यांनी सांगितलं माझे वडील शांत झाले. आणि त्यांनी जेव्हा 1 वाजता का काय त्याच्या आधी फोन केला ना, जेव्हा मी जेवत होती त्यावेळेस त्यांनी ICUमध्ये फोन जवळ नेला होता त्यांच्या आणि त्यांनी म्हटलं होतं की मला त्यांच्याकडून संबोधन द्या. आणि मला ऐकल्यावर असं वाटलं की काय त्या फोनचा आपण वापर करतोय, वेळेला जर आपण त्याचा उपयोग केला नाही तर. आणि मग हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मिसेसनी की म्हटले त्यांना इतकी रुची लागली होती ऐकायचं, त्याच्यातून आपण प्रयोग करायचं वगैरे असं म्हटलं. मग त्यांना हे वाईट वाटत होतं. म्हटलं तुम्ही त्यांना धर्म शिकवला आहे, त्यांनी तुम्हाला धर्माची प्रेरणा देऊन गेलेत आणि मग आपण आता आर्तरौद्र ध्यान का करायचं. म्हणजे आपल्याला शिकवलं आहे उलटं त्यांनी, कसं जगायचं आणि कसं मरायचं दोन्ही शिकायला मिळालं त्यांच्याकडून आपल्याला. म्हणून आकुलता करायचं नाही आहे. म्हणून मला हे सांगायचं होतं, कोणाचा उदय कधीपर्यंत आहे तोपर्यंत संयोगात राहणार, त्याच्यानंतर कधी वियोग होणार, ते कुठल्या गतीला जाणार हे काय माहिती आहे. मग ते म्हणले रोज मला ते लिंक जॉईन करताना वगैरे त्यांची आठवण येते, मग सारखं अश्रू येतात. म्हटलं असं नाही उपयोग आहे, आपल्याला धर्म समजला आहे, आपल्याला जर ज्ञान झालं आहे तर त्याचा उपयोग निर्मोहतेसाठी करायचा उलटं. आणि ह्याच्या निमित्तात मोह वाढवतोय आपण, असं कळत नकळत स्वतःला दुःखी बनवतोय. म्हणून करायचा आहे उपयोग संयोगाचा तर धर्मासाठीच करायचा आहे. कारण तुम्ही धर्मपत्नी म्हणून भेटलाय किंवा धर्मपती म्हणून भेटलेत ते, तर त्याच्या निमित्तात धर्माची वृद्धी हो, मोहाची नाही. ह्याच्यासाठी सावधानता ठेवणं आवश्यक आहे. म्हटलं त्यांचं लाईफ एवढं छोटं असताना त्यांना शेवटी मिळालं हे विशेष आहे. आणि त्यांनी तसं पुरुषार्थ केला हे विशेष आहे. त्याच्यामध्ये उपयोग लावला, आनंद मानला. नाही तर कोणी क्लेश करत बसेल, शरीराचं रडगाणं गात बसेल आणि दुःखी होईल ना. उलटं त्यांनी हे केलं पुरुषार्थ, तुमच्या निमित्तात त्यांना सगळं अनुकूलता मिळाली, उलटं मार्गस्थ केलं तुम्ही त्यांना. म्हटल्यावर आपण त्याच्यातून शहाणं व्हायला पाहिजे. आपली पण वेळ कधी येईल सांगता येत नाही. हा संयोग कधी सुटेल आणि आपण कधी पुढच्या गतीला जाऊ, कुठं जाऊ हे पण सांगू शकत नाही. म्हणून कोणाशीही मोह ठेवायचा नाही. आहे संयोग तोपर्यंत राहणार आहे एकत्र, पण एकत्र राहताना मोह करून राहायला पाहिजे हे गरजेचं नाही. ज्ञानपूर्वक राहा आणि सगळ्याला ज्ञान द्या, उलटं सगळ्याला आत्मा आहे ह्याचा परिचय द्या, सम्यक दर्शनाची कला द्या. जब ऐसी स्थिति है इस संसार की, जैसे कि यात्रीगण किसी चौराहे पर कोई किसी दिशा से आकर मेले हो जाए तो वे कितने समय को मेले रहते हैं. म्हणजे कोणी यात्रेसाठी म्हणून एकत्र आलेले त्या धर्मशाळेत वगैरे म्हणा एकत्र येऊन बसले, तर त्यावेळेस ते किती दिवस किती वेळसाठी एकत्र राहतील. बस थोड़ी कुशल क्षेम पूछी, राम राम किया, फिर तुरंत ही अपना रास्ता नाप लेते हैं. ऐसे ही भिन्न भिन्न गतियों से हम और आप आए हैं.
एक महल में जुड़ गए हैं, कोई कहीं से आया है, कोई कहीं से, कुछ समय को इकट्ठे है, जितने समय का संयोग है उतना समय भी क्या समय है, किती समय आहे हो एकत्र, 100 वर्ष, 100 वर्ष ते अनंत पुढं काय ते पण 100 वर्ष पण हां आपल्याला नाही राहील, नाही जगत नाही आहे आजकाल कोण 100 वर्षापर्यंत सुद्धा. मग हे जितकं राहतोय त्याच्यामध्ये पण किती जणांचा संयोग होतोय, किती जणांचा वियोग होतोय, त्यामुळं ते सुद्धा स्थायी नाही आहे. जेवढा काळ तुमचं आयु आहे तेवढ्या काळात. इस अनंत काल के सामने इतना समय न कुछ समय है, ऐसे कुछ समय रहकर फिर बिछुड़ जाना है, फिर किसी से राग करने में क्या हित है. म्हणून सांगितलं की एक मुलगा होता आणि त्याला शिकायला म्हणून फॉरेनला पाठवायचं होतं त्यांच्या आईवडिलांना, आणि त्याची पण तयारी होती जायची. एकुलता एक मुलगा आणि त्याची पण मग काहीतरी शिकून मोठं व्हायचं हे इच्छा, आणि त्याला पाठवलं सगळं व्यवस्थित सेटिंग करून, त्याला काय त्याचं आवश्यक गोष्टी देऊन, तिथं कुठं राहायचं वगैरे सगळी सोय करून सगळं करून पाठवलं. इथून एकटाच गेला तो मित्रांबरोबर वगैरे, आणि तिथं गेल्यावर राहिला असेल पण किती एक 8 दिवस पण नसतील. 8 दिवस झाले तर त्याला तिथं राहावे ना, म्हणजे म्हणतात ना होमसिक झाला होता तो. म्हणला नाही मला आईवडिलांजवळच राहायचं आहे, आणि मग तिथं त्याला कशात मन लागे ना. असे 15 दिवस गेले, आणि गेल्यावर मात्र ते खायला प्यायला काय मागे ना, तिथं काय त्याला स्वस्त वाटे ना, सारखा आजारी पडायला लागला. आणि असं काय काय झालं की आईवडिलांना इकडं टेन्शन, म्हणजे आपण पाठवले कशासाठी आणि काय होतं हे, म्हणजे अभ्यास तर राहिला बाजूला, किंवा काय दुसरं काम नाही, एन्जॉयमेंट नाही, काहीच नाही. म्हणला नाही मला घरीच जायचं आहे. आणि लहान मुलगा नाही बरं का, जॉब करणारा मुलगा असा, ग्रॅज्युएशन झालेला, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तिथं जाणार होता. आणि मग शेवटी काय झालं, मग आईवडिलांना नाईलाज झाला. 1 महिन्याच्या आत घरी आला परत. गेला होता 1-2 वर्षासाठी, आणि 1 महिन्याच्या आत परत आला. म्हणजे काय म्हणायचं आहे, असं किती नकळत मोही होतोय जीव हा आलेल्या संयोगामध्ये. आणि मग असं संयोगी भाव करून कुठं जाणार हो. संयोग तुम्हाला दुःख देत नाही आहे, संयोग तुम्हाला परिभ्रमणाचं कारण नाही आहे. त्याच्यामध्ये अडकतोय, जे संयोगी भाव करतोय ते भाव आपल्यासाठी घातक आहेत. काय म्हणतो ह्याच्यामध्ये सामायिक पाठमध्ये, संयोग संबंध से जीवाला, म्हणून दुःखे असती तयाला. संयोग संबंध म्हणून आता, सोडून देतो समते करिता. म्हणजे संयोगी भाव तुम्हाला दुःख देत आहेत. कुणीही बाहेर जीव दुःख देणारा नाही, ह्याचा निर्णय करा. म्हणजे आपल्या ज्ञानातून आपण त्यांना दूर ठेवायला पाहिजे. जेवढं आपण त्यांना आपल्यामध्ये मिसळवायला जातो तेवढं आपला मार्ग आपणच खडतर बनवतोय, आपणच स्वतःला मोक्षापासून दूर नेतोय. म्हणजे त्या जीवांशी अजून अनेक वेळा भेटायचं बाकी ठेवणार. म्हणून म्हटलं कोणी या जगामध्ये आपल्याला इष्ट नाही, अनिष्ट नाही, कोणी सगा नाही, सोबती नाही. कुठं गाथा सांगितल्या हो अशा, कुठल्या शास्त्रामध्ये असं वर्णन आलं की सगळे आलेले संयोगामध्ये देह असू दे किंवा कोणी असू दे त्यांच्याशी मोह नाही करायला पाहिजे, असं कुठं सांगितलं. बोला योगिता ते कुठं सांगितलं, काय सांगितलं. देशयामी समीचीनं धर्मं कर्म निवर्हणं, संसार दुःखतः सत्वान यो धरत्युत्तमे सुखे. धर्म कसा असतो याचं स्वरूप सांगितलं की जो संसारामध्ये बुडतोय त्याला त्यातून बाहेर काढून उत्तम सुखामध्ये जो धरतो तो धर्म आहे. मग असं तुम्ही संसारात दुःखी आहे हे पहिल्यांदा निर्णय आहे का आपल्याला.
आपण दुःखी नाहीच वाटतंय, सगळा संयोग माझा चांगला आहे, अनुकूल आहे, हाच पाहिजे वाटते, तर त्यातून सुटण्याचा उपाय कसा करणार? म्हणून सांगितलं की ह्याच्यामध्ये पण मोह करू नका म्हणून समयसारची गाथा घेतली ना, 209 नंबरची गाथा आहे. शरीराशी मोह करू नका हे सांगितलं, संयोगाशी अजून नंतर. पण पहिल्यांदा जे शरीर मिळालंय तुम्हाला, काय होऊ दे हो, छिज्जदुवा भिज्जदुवा निज्जदुवा अहवजादु विप्पलयम जम्हा तम्हा गच्छदु तह विहुण परिग्रहो मज्ज. कुठलाही परिग्रह असू देत, शरीराचं असं नाही तर कुठलाही परिग्रह छेदला जाओ, भेदला जाओ, कोणी नेला जाओ, छिज्जदुवा भिज्जदुवा निज्जदुवा अहवजादु विप्पलयम, विप्रलयाला प्राप्त हो, कुठलाही परिग्रह असू दे. तर तह विहुण परिग्रहो मज्ज, तरी सुद्धा तुमची बुद्धी कशी ठेवा त्यामध्ये, त्यापासून भिन्न मी ते माझं परिग्रह नाही. जम्हा तम्हा गच्छदू, त्याचं काहीही होऊ दे त्या परिग्रहाचं, तरी सुद्धा ते माझं नाही, मी त्याचा नाही. असं येतात का विचार? एखादं आवडती वस्तू समोर डोळ्याच्या फुटली तुमच्या, काय झाले हो परिणाम? लेमन सेट होता तो फुटला, समजा काय एकदम अँटिक पीस, किती त्याच्यामध्ये अडकलेला असतो जीव, सगळं समजलं तरी सुद्धा उपयोग लावत नाही, हे चुकीचं आहे ना आपलं. म्हणजे असं कशा कशात अडकवून ठेवलाय ओ मी, आपला मी जो आहे तो डिवाइड केलाय आपण घरामध्ये अनेक गोष्टींमध्ये, घरातच नाही, अचेतन वस्तूतच नाही, चेतनमध्ये पण घातलाय. मग ते घरातला असू दे, बाहेरचा असू दे, सगळ्यामध्ये घातलाय. आणि मग असं त्या मीचे तुकडे करून टाकलेत आपण, त्यामुळं आपल्याला माझा मीच मिळत नाही. शेवटच्या समयापर्यंत आपण परामध्येच मीला शोधत राहतोय. कसं तुम्ही बरोबर, नेयामध्ये अडकलेलं ज्ञानच ज्ञानाला खंडित करतं. आणि त्यामुळं म्हणून म्हणतायत इंद्रियांनी तुम्ही व्यापार करताय ना, तर नियमाने ते ज्ञान खंडित आहे, ते सुख देणार नाही. मग कोणाला सुख पाहिजे, त्यांनी त्या इंद्रियांचं अवलंबन थोडा काळ तरी सोडा, किंवा अतिंद्रिय स्वभाव आहे त्याचा परिचय करून घ्या, तर ते सुख देईल, शांती देईल, खरं वास्तविक. म्हणून आज आपलं स्वतःचं परीक्षण करायचं, घरात किती वस्तू आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये आपला किती मोह आहे, किती वैराग्य आहे त्याच्याप्रती, किती रागद्वेष आहे, आपण त्या गोष्टीच्या अधीन आहोत का? कोणी जर ती नेतो म्हटलं तर आपली किती तयारी आहे हो? म्हणजे नाही म्हणतो काय गरज नाही आहे, किंवा आम्हाला काय त्याचा मोह नाही आहे. जसं मागे एकदा सांगितलं होतं, मी एकांच्या घरी गेलो होतो आम्ही असंच, आणि त्या घरामध्ये त्यांनी भरपूर असं तुम्ही जसं ठेवलेत ना इथं, तसं म्हणजे घरातल्यांनी ठेवलेत तसं भरपूर काहीतरी वॉल हँगिंग होते, असं शोचे वस्तू होत्या, अनेक गोष्टी अनावश्यक, म्हणजे अनेक पौधे लावून ठेवलेले होते, अनेक गोष्टी होत्या की ज्याची गरज नाही आहे घरामध्ये, पण आता ते तुमचं डेकोरेशन म्हणून तुम्ही ठेवताय तसं. म्हणजे प्रत्येक वॉलला एक 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 पेंटिंग्स वगैरे असे फ्रेम, किंवा काय शोपीस केलेले कप्पे, आणि त्याच्यामध्ये ठेवलेल्या थोडे छोटे छोटे तसले बुद्धा किंवा काय म्हणायचं ते कासव ठेवतात, शुभ म्हणून हॅपी मॅन ठेवतात, असं वगैरे हे सगळं त्यांच्याकडं भरपूर होतं. किंवा असं छोटे कंदील, वेगळे वेगळे अँटिक पीस टाईप, असं सगळं भरलं होतं गच्चं घर. आणि मग आम्ही गेल्यावर आता प्रत्येकजण येणारा अट्रॅक्शन त्याच्याकडं, सगळीकडं बघणार, इकडं तिकडं काय ठेवलं आहे काय नाही, म्हणजे व्यग्रताच पूर्ण. आणि मग त्या सगळ्या वस्तूंमध्ये बघण्यामध्ये गुंतला. मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला आहे की कशाला इतकं वाढवलं, आणि त्या ज्ञानी आहेत त्या घरातल्या स्त्री, आणि त्यांना रुची आहे फार धर्माची, स्वाध्यायाची, आणि त्यांनाच रुची होती ते सगळं सजवण्याची पण, बरं का. आता मी कसं म्हणू त्यांना, काय म्हणू, धार्मिक म्हणू का मोही म्हणू? मग मी त्यांना म्हणलं की कशाला इतकं कष्ट करताय, किंवा त्याच्यामध्ये आपला उपयोग अडकतोय. आणि त्यांना ते पेंटिंगची वगैरे सवय, आवड, आणि ते सगळं ते करतात, स्वतः केलेले लावतात, असं त्यांनी सांगितलं मला एक परिचय. मग म्हणलं आपला वेळ जातोय त्याच्यामध्ये, शक्ती जातीये, परत ते सगळं मेंटेन करायचं, त्याची स्वच्छता करायचं, किती त्यामध्ये अडकला जातो जीव. म्हणलं मग ह्याच्या निमित्तात मोहाची वृद्धी होती. म्हणलं जेवढा परिग्रह अधिक तेवढा मोह अधिक.
तर त्यांनी मला उत्तर दिलं, म्हणले मला त्याच्याविषयी मोह नाही. म्हणलं असं आपण म्हणतो, पण म्हणलं असतोच. नाही म्हणले, कोण मागितलं की मी असंच देऊन टाकते म्हणले कोणाला पण काय पाहिजे ते पण ठेवणार असं झालं ना त्याचा अर्थ. म्हणजे आपणच आपल्या कषायांचं कसं पोषण करतो, आपल्या मोहाचं कसं पोषण करतोय. जवळ ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याला सांभाळायचं आहे, त्याचं सगळं बघायचं आहे. ह्याच्याच निमित्तामध्ये संसार वाढतोय. एक एक वस्तू जोडून संसार नसतो होत. एक एक त्या वस्तूशी जुडलेला तो परिणाम आहे ना, त्या परिणामाने संसार वाढतोय. प्रत्येक वस्तू हे काय कारण नाही आहे बंधाचं. मग त्याच्यामध्ये असलेले अध्यवसान भाव आपले परिणाम आहेत, ते बंधाचं कारण आहे. म्हणून सांगतायत की तो परिग्रह चेतन असू दे किंवा अचेतन असू देत, त्याच्यामध्ये मोही होणार तर नियमाने दुःख भोगावं लागणार. भैया थोड़े अपने जीवन में भी देख लो, जो समय अब तक गुजर गया है सुख में मौज में, वह समय आज भी ऐसा लग रहा है कि कैसे गुजर गया. काय चांगले क्षण असतील जीवनातले, ते आठवल्यावर आपल्याला काय वाटतं, पाहिजेत ते दिवस. आठवले का आठवले म्हणते आठवतात, म्हणजे ते दिवस पाहिजेत वाटतं, पुन्हा भोगायला मिळावेत वाटतं. सारा समय यो निकल गया कि कुछ पता ही नहीं पड़ा, तो रही सही जिंदगी यो ही निकल जाएगी की कुछ पता ही न रहेगा. आतापर्यंतचं जीवन असं गेलंय, त्याच्याकडेच बघत राहिला तर समजून घ्या राहिलेलं जीवन सुद्धा असंच निघून जाणार, कधी संपणार हे सुद्धा समजणार नाही. ऐसी परिस्थिति में हम और आपका कर्तव्य क्या है? क्या धन के मोह में, परिवार के मोह में पड़ी रहना ही अपना काम है? मग वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपण त्या धनाशी, त्या परिवाराशी, त्या घराशी अटॅच्ड असतो. म्हणून एक त्यासाठी पण एक उदाहरण काय सांगितलं की सोलापूरमध्ये एक मुलगी होती आणि तिला कुठेतरी कोकणात दिलं होतं, म्हणजे दिलं होतं कुठंतरी, आणि ती कोकणात राहत होती नवऱ्याबरोबर. आणि ते दोघंच होते तिथे नवरा बायको राहणारे, आणि तिला दिवस गेले होते. मग सगळ्यांनी विचारलं की कसं करती, एकटीच आहे, इतक्या लांब आहे, सारखं येणं जाणं होत नाही, मग तुला तब्येत बरोबर नसती किंवा आता खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे असं तसं. तर ती म्हणाली की नाही, माझं काय पण असू दे शरीराचं, मी सगळं घरातलं व्यवस्थित करणार. काय झालं म्हटलं, मग तुझ्या हेल्पर कोण आहे का नाही जवळपास, असं कोणी तिला विचारलं. ती म्हटली नाही, मी मुद्दाम ठेवून घेतलं नाही. म्हणली काय, मीच झाडू पुसणार, झाडू पोछा करणार, भांडी धुणं करणार. म्हणले का, म्हणले नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणून कळालं. म्हणजे कशात कशात जीवाचा उपयोग अडकतो. आणि सगळं घरातलं बघायचं स्वतःच. नवरा दिवसभर तर ऑफिसमध्ये किंवा काय कामावर, आणि ती एकटीच सगळं करणार. आणि मग इथं असं स्वतः पण ते संस्कार केले, आणि त्या गर्भावर पण उलट मोहाचे संस्कार झाले असे. म्हणजे उलट धर्मध्यानामध्ये जास्त वेळ घालवून त्याच्यावर संस्कार अति चांगले केले असते तर चांगला उपयोग झाला असता त्याचा. तर ठीक आहे, सगळं काम करायला नाही म्हणलं नाही आहे, फक्त काम करताना सुद्धा ते करणं हे स्वभाव नाही आहे, करावं लागतं हे मजबुरी आहे. ते करत असताना सुद्धा पूर्वीच्या बायका काय करायच्या, दळायच्या तर ओवी म्हणायच्या, भजनं म्हणायच्या. तुम्ही काय करता हो, स्वयंपाक करत असताना काय करता? हे संस्कार आहेत ना, शेवटी माझ्यावर जे संस्कार झाले तेच उमटणार आहेत बाहेर. मग तसंच म्हटलं, तुम्ही घरातलं दिवसभरातलं सगळं संसारातलं काम करा, घरातलं काम करा, पण तिथं मोहाचे संस्कार जास्त करतो आपण. निर्मोहाचे, हे धर्मध्यानाचे संस्कार जास्त नसतात, म्हणून जीवाचा संसार अधिक वाढतोय. म्हणून प्रयत्नपूर्वक ॲटलिस्ट मागे एकदा सांगितलं होतं, एक पिक्चरचं गाणं म्हटलं तर ज्ञानावरण कर्म बांधतो का. म्हणजे तुम्ही लोक काय स्वयंपाक करणार आणि म्युझिक चालू ठेवणार बाजूला, जेवण करताय तर तिथं पण म्युझिक, टी व्ही काहीतरी चालू असतं. इवन रिकामं बसलोय, झोपलोय, रेस्ट घेतोय तरीसुद्धा तिथं काय तर काय बघणं किंवा ऐकणं चालू असतं, म्हणणं चालू असतं. मग हे सगळं करतोय ना, त्याच्यामध्ये सांगितलं का हो असं ज्ञानावरण कर्म का बांधतो.
तत्वापासून लांब राहिलं. हां, ज्ञानाचा दुरुपयोग केला ना. त्या ज्ञानाने तुम्ही ज्यांनी साधना केली त्यांचं विचार करून त्यांच्यानुसार आपल्याला सुद्धा संस्कारित करण्यापेक्षा उलटं जे त्या धर्मापासून दूर आहेत त्यांना फॉलो केल्यासारखं झालं. म्हणून सांगतायत तुम्ही सहजपणे ज्ञानाचा नाश करताय हे सांगितलं. ज्ञानावरण कर्म बांधतोय. म्हणून असं प्रत्येक परिग्रहामध्ये आपला उपयोग अडकला तर त्या परिग्रहापासून कधीही मुक्ती मिळणार नाही. म्हणून मरताना लोकांना त्रास का होतो? कारण सगळीकडं तो फिरत असणारा मी मिळत नाही शेवटी मरताना. वर जायचं आहे, निघून जायचं आहे या शरीरातून, तर सगळ्यातून कलेक्ट करावं लागतं तुम्हाला तुमच्या मीला. आणि त्या सगळ्यातून बाहेर पडत नाही तो मी, म्हणून तुम्हाला मरताना त्रास होतो. काय म्हणले हो? मी वाटून टाकलं तर कसं सापडायचं? कसं शेवटी मरताना काय होतंय? हे पाहिजे, ते पाहिजे, त्याला बोलवा, ह्याला बोलवा, हे नाही आहे का, हे सगळं माझं आहे. किती विचार. सहज कसं आपण स्वतःला दुःखी करतोय स्वतःहून. म्हणून सांगतायत काय करा, सिमटवा ना, काय म्हणायचं, स्वतःमध्ये सामावून घ्या. आता जे काय तुम्ही बाहेर टाकलाय ना उपयोग, तो सगळा केंद्रित करून स्वतःमध्ये घ्या. आता झाली आपली वेळ. किती अनेक भवापासून आपण स्वतःला हेच केलंय, अनेकामध्ये अडकवलंय. आता एकामध्ये अडकवा बास, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाहीच. धन का मोह धन के मोह के लिए नहीं है, अपने नाम के मोह के लिए है. काय सांगितलं वेगळ्या भाषेमध्ये? धनाचा मोह केला तो धनाच्या मोहासाठी नाही, तर नाव लौकिक होतंय ना, मी धनवान आणि लोक मला या नावाने ओळखतात असं. इसीलिए तो लोग धन का मोह रखते हैं कि यह बहुत जुड़ जाए तो हम दुनिया के बीच में कुछ बड़े कहलाए. कशासाठी धन कमवताय? दृष्टी, हां, इकडं प्रसिद्धीसाठी, लोकेशनेसाठी, काहीतरी ख्याती व्हावी आपली, ह्याच्यासाठी. म्हणून धनाच्या मोहासाठी धन कमवत नाही. म्हणून ज्योतिबाने काय वाक्य सांगितलं होतं एकदा? दुकान उघडलं, साध्य काय होतं? हां, साधन काय होतं? म्हणजे तुम्ही जे काही जॉब करता, जे काही धंदा करता, त्याचं साध्य काय होतं? सुख पाहिजे, मला सुखी जीवन जगायचं हे साध्य होतं आणि त्याचं साधन होतं धन. पण हळूहळू काय झालं? पुढं साध्य झालं धन आणि साधन दुःख. म्हणजे ते कमवण्यासाठी सगळे श्रम, म्हणजे साध्यच बदलून गेलं ना. सुखासाठी धन कमवायचा उद्देशच राहिला नाही माग. तसंच आहे, परिवार गोळा केलाय, हे सगळं जे काय परिग्रह गोळा केलाय, तर हे सगळं साध्य होतं का साधन होतं? सुख हे साध्य होतं. ह्या सगळ्यातून मला सुख मिळेल. जसं परिवार वाढला तर त्या परिवारातून मला, स्त्रीपासून, त्या मुलांपासून मला सुख मिळेल, हे साध्य होतं. पण पुन्हा दृष्टी कुठे गेली हो? त्या साध्यापासून दूर गेली. आणि मग ही जी सगळी मिळालेली साधनं होती, ही सगळी त्यांना टार्गेट केलं आपण आणि आता दूर झालोय स्वतःपासून. त्यामुळं तिथं साध्यच बदलून गेलं. सुख हे साध्य राहिलं नाही. त्यामुळं या जीवाला सुखाची प्राप्ती होत नाहीच. धन हे सुख देणारं नाही, याचं तर ओळखच नाही आहे, तरीसुद्धा धनालाच गोळा करत राहतो. धन का मोह धन के मोह के लिए नहीं है, अपने नाम के मोह के लिए है. नाव लौकिक मिळवण्यासाठी म्हणून धन कमवतो आणि लोकांनी मला मोठं म्हणावं, ही मागं अपेक्षा. अरे परवस्तु के संचय से कोई बडा नहीं कहलाता है. कोण मोठा आहे हो जगामध्ये? आज सकाळीच घेतला मी विषय. श्रीमंत कोण आहे? कोण ऐकलं सांगा? या जगात श्रीमंत कोण आहे? ज्याला आपल्या ज्ञानाचा परिचय आहे, ओळख आहे, तो श्रीमंत आहे.
आणि जो धनवान आहे तो सगळ्यात गरीब आहे हे सांगितलं त्याच्यामध्ये. हां सगळं विसरलाच नसेल. हां धनाच्या निमित्तामध्ये जो स्वतःला विसरला, स्वतःपासून दूर गेला तोच गरीब आहे. म्हणून ज्ञानाच्या अपेक्षेने श्रीमंती आणि गरिबी दाखवली, धनाच्या अपेक्षेने, बाहेरच्या परिवाराच्या अपेक्षेने नाही. म्हणून सांगितलं इथं त्यांनी की परवस्तूच्या संचयाने हा जीव स्वतःला मोठा मानतो. काय सांगितलं तुमच्या अमूल्य तत्वविचारमध्ये पण, बहुपुण्य पुंज प्रसंग से शुभ देह मानव कामिला, तो भी अरे भव चक्र का फेरान एक कभी टला. परिवार काय पुढं म्हण, हां सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करता सुख जाता दूर है. नाही 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 मला ते वाक्य पाहिजे, संसार बड गया काय वाढलं हे सांगा म्हणून ते वाक्य ना त्यात. हाँ अधिकार भी पर बढ़ गया क्या बोलिए, परिवार और कुटुंब है क्या वृद्धि नय पर तोलिए. काय झालं, लक्ष्मी बढी अधिकार भी पर बढ़ गया क्या बोलिए, ह्याच्यानुसारच सांगितलं ना. धन वाढलं तुमचं, अधिकार किती वाढला हो, म्हणजे धन वाढल्याने अधिकार का नाही वाढला. धनाने अधिकार नाही आहे, ज्ञानाचा अधिकारी आहे तू, त्या धनाचा अधिकारी नाही आहे. म्हणून धन मिळालं म्हणून फार मोठा झाला असं नाही आहे हे सांगतायत. लक्ष्मी बड़ी अधिकार भी पर बढ़ गया क्या बोलिए, परिवार और कुटुंब है क्या वृद्धि नाही पर तोलिए. परिवाराची वृद्धी झाली म्हणजे माझं काय झालं, त्याच्या निमित्तात मी स्वतःला मोठा मानतो. आम्हाला इतकी नाती पोती काय म्हणता पुढं परतुंड, आणि आम्ही एवढ्या सगळ्यांचं तोंड बघितलं, आणि काय ते काय म्हणतात सहस्त्र चंद्रदर्शन झालं आमचं. असं म्हणजे काय असतं, 1000 चंद्रांचं दर्शन झालं असं म्हणलं जातं. म्हणजे ते पौर्णिमा वगैरे असं धरून असं म्हणतात. म्हणजे ज्याला असं मिळालं ते लय सौभाग्यशाली असं. मग कशावर न हे परिवार और कुटुंब है क्या वृद्धि नाही पर तोलिए, ह्या सगळ्या बाहेरच्या परिकरावरून तुम्ही स्वतःची महानता दाखवताय, तर असं नाही हे सांगतायत. परवस्तु के संचय से कोई बड़ा नहीं कहलाता है. मान लो कि इस अज्ञानमय दुनिया ने थोड़ा बड़ा कह दिया, पर करनी है खोटी, कर्म बंद होता है खोटा, तो मरने के बाद एकदम कीड़ा हो गया, पेड़ हो गया, तो अब कहाँ बड़प्पन रहा. माग सांगितलं होतं ना एकदा मी की एक त्यागी होते आणि ते विहार करताना शेतातून विहार चालला होता, तर तिथं झाडाची मुळ्या अशा वरून आल्या होत्या जमिनीच्या, आणि मग ते पायात आल्या ना. असं आमचं खूप मोठी मोठी झाडं होती आणि त्या मुळ्या खालून वर अशा कुठेही जमिनीवर पसरलेल्या होत्या, खाली पण गेलेल्या जमिनीत, आणि असं त्या आमच्या चालताना मध्ये रस्त्यामध्ये आल्या. तर महाराजांनी त्या त्यागींनी जे चालले होते तिथनं, तर त्यांनी चिंतन केलं आणि चिंतन सांगितलं त्यांनी त्यांच्या प्रवचनमध्ये. तर म्हणले आपल्याला काय दिसतंय, किती डेरेदार झाड आहे, किती उंच आहे, किती मोठं विशाल पसरलं आहे. तर सांगितलं जेवढं वर आहे ना त्याच्या दुप्पट खाली असावं लागणार त्याला, मग त्या जमिनीशी ते पकड धरू शकतं. तर काही झाडांची मुळं सरळ जातील, काहींची आडवी जातील अशी पकड धरण्यासाठी त्या जमिनीत. तर त्या झाडाची मुळ्या अशा पसरलेल्या होत्या, आणि मग ते जितका जास्त पसार होता तेवढं बाहेर वर त्याचा फैलाव होता. तर त्या त्यागींनी सांगितलं प्रवचनमध्ये की म्हणले असंच सेम जीवाचं आहे. कसं आहे हो, ते जे झाड पसरलंय ना तसं तुम्हाला काय वाटतंय, माझा परिवार पसरलाय. पण समजून घ्या, जितका परिवार पसरलाय ना त्याच्यापेक्षा दुप्पट मोह त्यात अडकलाय आणि पकडलाय. आता कसं सुटणार हो, भलेही वरचे सगळे फांद्या जातील, पानं जातील, फुलं जातील, सगळं जाईल, पण त्या मुळ्यांचा पकड, ते मोह जात नाही.
मग असंच आहे आपलं पण, सगळे निघून जातील संयोगातले, पण त्यांच्याविषयी असणारा मोह जात नाही, आणि तो मोह घेऊन अनेक भावामध्ये जातोय मग आपण. म्हणून सांगतायत त्या मोहाचा नाश कसा होणार ह्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून वर बघायचं नाही म्हणले, आत बघायचं आपल्या. आपला बाहेर परिवार किती आहे हे नाही, त्या परिवाराने आपलं मोठेपणा नाही आहे, उलट त्याच्यामध्ये अधिक आनंद मानणार समजा तुम्ही, की मला इतकी मुलं, इतके सुना, इतकं मुली, इतकं त्यांचं मोठं कुटुंब, असं मोठे मोठे परिवार आहेत आमचे, असं म्हणून जो त्यात मान कशाय करतो, त्याला आपली संपत्ती काय समजणार हो, आपलं वैभव, आपला विस्तार काय समजणार. मग त्यांनी सांगितलं की जो जीव असा मोही होतो तर तो मरून कुठल्या गतीला कसा जातो, तर ह्याच्यासाठी सांगितलं, जसं इथं म्हटलं त्यांनी की मरून एकेंद्रिय होईल. तर जर हा जीव असं अधिक पसरलेल्या परिग्रहामध्ये, परिवारामध्ये मोह करेल, तर तो मोह फेडण्यासाठी त्या एकेंद्रिय वनस्पतीमध्ये जन्मून पानापानामध्ये व्यापेल, फुलाफुलामध्ये व्यापेल, त्या फुलाच्या परागकणांमध्ये व्यापेल. म्हणजे कुठं कधी कसं जन्म होईल सांगता येत नाही. एक एक पान म्हणजे सुद्धा जीव आहेत ना, ते एक एक फूल जन्मलं, त्यातलं त्याचं फळ झालं, हे पण सगळं जीव आहे, जीवांचीच रचना आहे. मग कुठं कुठं जाऊन जन्मतो, असं एकदा झाडाकडे बघायचं, त्या कुठनं आलेले जीव, काय म्हणायचं, कुठून येऊन मिळाले एकत्र, आणि असे हजारो वर्षांपर्यंत एका ठिकाणी उभारतात. कोणाचं संयोग, आणि बस संपलं आयुष्य, की तिथून गळून पडले, कुणीकडे जाऊन जन्मले हे पण माहीत नाही. काय करणार हो पुरुषार्थ अशा भावामध्ये, न काय विचार करायला मन आहे, न संयोग आहे, न काय तिथं पुरुषार्थ आहे. म्हणून सांगतायत काय, मिळालंय ना ठीक आहे, खूप मोठं कुटुंब आहे ना, तर त्या कुटुंबातल्या सगळ्या जीवांच्या बरोबर पुरुषार्थ असा करा जेणेकरून स्वतःला पण उपस्थापित करू आणि बाकीच्या सगळ्याला पण योग्य मार्गदर्शन करू. आणि ते मिळणार कधी, जेव्हा आपल्याला आपला स्वभाव कळणार, तो खरा शरण आहे, ते खरं माझं वैभव आहे, तेच अनंत गुण हे माझं खरं कुटुंब आहे, हे ज्याला समजणार आहे तो दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकणार आहे. म्हणून कुटुंबात एकतरी शाणा पाहिजे, एकतरी ज्ञानी पाहिजे, जो सगळ्या अज्ञानींना मार्गस्थ करू शकेल, जो सगळ्या मूढ जीवांना, मोही जीवांना निर्मोहाची संस्कार देऊ शकेल. म्हणून तो जीव मीच आहे असं संस्कार स्वतःवर करा आणि स्वतः उपस्थापित व्हा, तर आपलं कल्याण आहे आणि आपल्याबरोबर इतर सगळ्यांचं सुद्धा कल्याण होणार. हो, जाणा हामी सर्व परिग्रहाने रहित एकमात्र शुद्ध जीव आहे, अनादि अनंत एकटाच आहे. निसंग स्वरूप आहे, अनुभव करा. या जीवाला धनाची, परिवाराची, बाह्य वस्तूंची आवश्यकता नाहीच. या सर्वांमध्ये माझे सुख नाहीच, मी तर स्वाधीन सुखी आहे. ज्ञाता द्रष्टा आहे, निराकुल आहे, निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्, दिगंबर स्वरूपोऽहम्, विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायणं, नमो लोये सौवसाहं.